छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणामध्ये अक्षरशः गेल्या 2 दिवसापासून इचलकरंजी दुमदुमले आहे. किल्ले रायगडवर जो भगवा ध्वज आहे तो भगवा ध्वज गिरिब्रह्मन संघटना इचलकरंजी या गेल्या 22 वर्षापासून ध्वज फडकण्याचा मान मिळतो. आज हा ध्वज मानात रायगडकडे रवाना होणार आहे. आज आपल्या इचलकरंजी शहरातील शंभूतीर्थ येथे शिवतीर्थ येथे त्याचे पूजन करून आज हा ध्वज तिकडे जाणार आहे. आज आपल्यावर शिवभक्त आहेत. काय सांगाल दादा, आज हा ध्वज दरवर्षी 22 वर्षे झाली तुम्ही किल्ले रायगड येथे जातो, काय सांगाल? सगळ्यांना जय शिवराय. गेली 22 वर्ष छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या दिलेल्या मानामुळे आपल्या इचलकरंजी वस्त्रनगरीला हा 85 मीटरचा भगवा ध्वज आपल्या नगारखान्यासमोर फडकवण्याचा मान आपल्याला मिळालेला आहे. याचा सार्थ अभिमान आपल्या सर्व इचलकरंजी वासियांना आहेच आणि सर्व शिवभक्तांमध्ये हा इचलकरंजीचा आपल्याला एक उत्साह संचारलेला आहे आणि आम्ही सगळेजण मिळून आज रायगडकडे रवाना होणार असून आपल्या इचलकरंजी परिसरातून जवळपास 4 ते 5 हजार शिवभक्त यामध्ये सामील होत असून रायगडवर यावर्षी 5 लाखापेक्षा जास्त शिवभक्त जमा होतील आणि 4, 5, 6 असं 3 दिवस तिथं शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. काय सांगाल, हा इचलकरंजीचा मान दरवर्षी मिळतो भगवा ध्वज फडकवण्याचा, काय सांगाल? इचलकरंजीला वस्त्रोद्योग नगरी असल्यामुळे छत्रपती संभाजीराजांनी आपल्या इचलकरंजीला वस्त्राचा एक मान असावा म्हणून वस्त्रोद्योग नगरीचं नाव कुठंतर जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी आपल्याला 85 मीटर पासून वस्त्रापासून बनवलेला ध्वज आपल्याला लावण्यासाठी इचलकरंजी गिरिब्रह्मन संघटनेला 22 वर्षापूर्वी मान दिलेला आहे. तो अखंडित आणि परंपरेनुसार चालूच आहे आणि ह्याच्यापुढेही चालूच राहील. गिरिब्रह्मन संघटना हे म्हणजे आयुष्यभर हे आपण कर्तव्य पार पाडत राहील आपलं. एवढं आपण जर बोललं, ज्या राज्याची स्थापना झाली तिथून आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला, तिथून आपले महाराजांनी आपलं हे सगळं चालू केलं, त्या रायगडचा मान आपल्याला ध्वज लावायला मिळतो बघा, काय सांगा? आपल्याला गेली 22-25 वर्षे झालं हा मान आहेच. त्याबरोबर आपल्याला यावर्षी आपला गड, माझी जबाबदारी माझा गड हा आहे. गडावर कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक किंवा काही कचरा करायचं नाही आहे, या वर्षीचा तो संकल्पना आहे. त्यामुळे यावेळी गड आपण व्यवस्थित स्वच्छ ठेवू आणि जास्तीत जास्त शिवभक्त येतील ही अपेक्षा धरू. ध्वज फडकवताना काय तुमच्या मनामध्ये असतं? ध्वज फडकवताना एक वेगळेच शहारे सगळ्यांच्याकडे येतात. बाकी किती जरी आम्ही गड इकडे तिकडे आम्ही गडावर जवळपास 1100 ध्वज लावले जातात. जरी थकलो असो 2 दिवस फक्त रायगडला नुसता मुजरा केला तरी आमचा सगळ्यांचा थकवा जातो आणि वर्षभरासाठी आम्हाला ती एक चांगली ऊर्जा मिळते. इचलकरंजीला एक मानाचा तुरा ध्वज लावण्यासाठी मिळतो, काय वाटते मनात दरवर्षी जाता 22 वर्ष? अभिमानाचीच गोष्ट आहे, कारण की हा मान मिळणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. गेले कित्येक वर्ष अनेक शिवभक्त तिथं काही ना काही तर सेवा करायला मिळावी या असा अथांग प्रयत्न करत असतात. पण जो इचलकरंजी सातत्यानं 25 वर्ष झालं जो मान राखलेला आहे आणि तो आम्ही इथून पुढे अबाधित राखू. त्याचबरोबर इचलकरंजी शहरवासीय कोणत्या ना कोणत्या कारणाने रायगडावर जातात आणि तिथली स्वच्छताही करतात. तोही अभिमान आम्हाला आहे आणि ध्वजाचा अभिमान तर आभाळ एवढा आहे आमच्यासाठी. काय सांगाल, इचलकरंजी शहराला हा मान तर मिळतोच, पण ज्या राजांची राज्याभिषेक 6 जूनला झाला तो मान आपल्याला ध्वज लावण्यापासून मिळतोय, त्याचा अभिमान सार्थ आहे. आज तो ध्वज हा रायगडकडे रवाना होतोय, काय वाटतं? या देशाचं हिंदू धर्माचं प्रतीक हे संकटाच्या वेळी शंभू महादेवाचा अवतार म्हणून छत्रपती शिवप्रभूंनी या कामकाजामध्ये आमच्या सगळ्यांच्या समोर स्फूर्ती आणि प्रेरणा ठेवली. खरं म्हणजे याचा अभिमान एवढ्यासाठीच वाटतो की त्याच भगव्या ध्वजाला खांद्यावर घेऊन अख्खा हिंदुस्थान पादाक्रांत करायचं काम छत्रपती शिवप्रभूंनी केले आणि हा विषय राजधानी रायगडमधून स्वराज्याची स्थापना असा विषय आहे. आम्ही सगळी गिरिब्रह्मन संघटनेचे सर्व कार्यकर्ते गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये रायगडवर जाणं, तिथली स्वच्छता करणं, तिथं आसपास वर्षभरामध्ये घाण उगवलेली वगैरे ते काढणं, 2-3 दिवस थांबणं, ही सगळी मुलं नेहमी करतो आम्ही तिथं. त्याचबरोबर त्यानंतर ज्यावेळी छत्रपती शंभूराजांचा हा विषय कानावर गेला, कोल्हापूरचे आमचे शंभूराजे, त्यावेळी त्यांनी लगेच आम्हाला बोलवून सांगितलं की तुम्हीच नाही सगळ्यांनी हे काम केलं पाहिजेत आणि हे सगळं आहे हे छत्रपती शिवप्रभूंचं आहे. त्यामुळे इथं काही लागेल तो सगळा खर्च मी स्वतः बघतो, इथली स्वच्छता मी स्वतः ठेवतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की छत्रपतींचे पाईक ज्यांना आपण म्हणतो ते छत्रपती संभाजीराजे यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी हा चैतन्यमय कार्यक्रम इचलकरंजीकरांच्या जबाबदारीवर दिला. आजही आम्ही सगळे जर अभिमानानं स्वाभिमानानं इचलकरंजीचं नाव
इतिहासात कोरण्याच्या दृष्टिकोनातून या कामकाजात लागलो. आज ही सगळी मुलं या ठिकाणी शिवप्रभूंच्या चरणावर हा या ठिकाणी भगवा ठेवतो, इथं पूजा करतो आणि मुलं हे सगळं काही घेऊन रायगडवर जातात. त्या ठिकाणी प्रचंड मोठा असा ध्वजस्तंभ आहे प्रवेशद्वारात. त्या ध्वजस्तंभावर आम्ही साखळीनं हा ध्वज चढवत असतो आणि अतिशय अभिमान वाटतो. अभिनंदन एवढ्याच गोष्टीचं आहे की हे करता करता महाराष्ट्र शासनाला जाग आली आणि महाराष्ट्र शासनानं हा शासकीय कार्यक्रम केला. त्याचा आम्हाला सगळ्या मराठी माणसाला, आम्हाला सगळ्या मावळ्यांना सार्थ अभिमान आहे. सर, आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरातील गिरीब्रह्मन संघटना या संघटनेला गेल्या 25 ते 20 वर्षापासून हा मान राज्याभिषेकच्या ज्या दिवशी भगवा ध्वज नगरखाना येथे फडकवला जातो, 85 मीटरचा हा झेंडा, त्याचबरोबर 4 ते 5 हजार झेंडे संपूर्ण रायगडला भगव्यानं सजवलं जातं. त्यामुळे जय भवानी जय घोषाच्या गजरामध्ये आज इचलकरंजीतून हा भगवा ध्वज रायगडकडे रवाना झाला. कॅमेरामॅन संतोष मोकासह मी साईनाथ जाधव, मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.